साई स्पोर्ट्स सागावे आणि स्वयंभू कोकणेर असा सामना आपण पाहत आहेत. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांचं यथोचित असं स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, प्राईड ऑफ सागावे आणि क्रिकेटची नितांत आवड आहे असे व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब, आपलं कोकणेर गट प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. ओनली 1 मिनिट. ओके, स्टार्ट. यावेळेस चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती परिपूर्ण पाहायला मिळाल्यात. मागचा सामना जो झाला त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय सुशांतजी पाटील साहेब. गोलंदाजीमध्ये विकेट्स मिळवले, फलंदाजीमध्ये 10 धावा केल्या आणि त्यांना पण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. मी सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब आपल्यास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण टॉस बॉक्स मध्ये वितरित करायचा आहे. सुशांतजी पाटील, आपण या. अतिशय चांगली खेळ त्यांच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसातही पाहिलं आणि आज देखील स्वतः संघमालक आहेत. या जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. सुशांतजी पाटील साहेब, अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स, फलंदाजीमध्ये 10 धावा. सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करतोय मॅन ऑफ द मॅचचा. हॅलो हॅलो, चेक. घाई करायची आहे, अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. वेळ दवडायचा नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल, आपल्याला आपला आजचा फायनलचा सामना जर व्यवस्थित उजेडामध्ये खेळवायचा असेल तर दोन्ही आपल्याला सहकार्य करावं लागेल. वेळ दवडायचा नाहीये.
हॅलो. धावसंख्या 11 धावा फलकावरती पाहायला मिळते. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हॅलो. चेंडू परत द्यायचा आहे. सर्वांना विनंती असेल खेळाडू आपण आजच्या दिवसात आपल्याला हे सामना पार पडायचा आहे. सर्वांनी सहकार्य करायचे. चेंडू लगेचच मैदानात आणायचा आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 18 रन्स, धावसंख्या 18. 5 बॉलचा खेळ पाहायला मिळतो आणि 5व्या बॉलवरती षटकार आला. अंतिम बॉल. अंतिम बॉल हे पूल केलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मिळते. 2 धावेचा प्रयत्न परंतु नाकारलं गेलं. ओनली 1 रन्स. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2 षटकानंतर जाऊन पोहोचली जाते. साई स्पोर्ट्स सागावे या टीमची टोटल 19 धावा, 2 गडी बाद. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. धन्यवाद. वेलकम बॅक. आपण पाहतायत कोकणेर गड प्रीमियर लीग. यानंतर अजून एक सामना लीग फॉर्मॅटचा आणि तदनंतर मात्र अंतिम 4 सामने. त्याच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना, एलिमिनेटरचा सामना, क्वालिफायर 2 चा सामना आणि तदनंतर मेगा फायनल. हे 4 सामने धावसंख्या 19. यावेळेस आपण जर पाहिलं तर 2 धावा या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला.
एकवीस धावा. यावेळी चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडू पर्यंत, परंतु झेलवणार नाहीये. चांगले प्रयत्न केले होते. त्याच्यावरती आपण पाहिलं तर पुन्हा 2 धावा आणि या 2 धाब्याने धावसंख्या 23 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अतिशय चांगले क्रिकेट जे आपण पाहतायत त्या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस व्हाईट बॉल जो पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकावरती आतापर्यंत स्वयंभू कोकणेर हा संघ पाहायला मिळतोय 8 गुणांसहित. प्रमोद स्मृती गुणले हा संघ दुसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स सागावे हा संघ पाहायला मिळतोय 4 गुणांसहित तिसऱ्या क्रमांकावर. आणि प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली हा संघ 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. अशा प्रकारचा आतापर्यंत लीडर बोर्ड पाहायला मिळाला. यावेळेस आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. सर्वाधिक धावा आतापर्यंत ज्या केल्यात समीरजी पाटील आहेत 101 धावा. श्वेतांक पाटील दुसऱ्या क्रमांकावरती आहेत 99 धावा. ऋषिकेश पाटील आहेत 85 धावा आणि रुपेश पाटील आहेत 81 धावा. अशा प्रकारे आपण पाहिलंय. गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर विक्रांतजी पाटील आहेत, त्यांनी 8 विकेट मिळवलेत. दुसऱ्या क्रमांकावरती हर्षद पाटील अप्पी यांना आपण पाहतायत 6 विकेट्स. तिसरा क्रमांक अभिजित पाटील 6 विकेट आणि राहुल पाटील आहेत 6 विकेट सहित 4थ्या क्रमांकावरती. अशा प्रमाणे आतापर्यंत आपण पाहतायत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची रेस जी सुरू आहे. चोवीस धाव फलकावरती आहे 24 रन्स. केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये आले. साई स्पोर्ट्स सागावे या टीमच्या माध्यमातून ॲज अ बॅटर. दुपारचं सत्र हिवाळ्याचे दिवस असले तरी रखरखत ऊन पाहायला मिळतंय आणि यवनामध्ये क्रिकेट प्रेमी मात्र चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत. अभिजित पाटील अप्रतिम चांगली गोलंदाजी, योग्य आर्म ऍक्शन आहे, योग्य गती आहे, योग्य टप्पा आहे. या 3 गोष्टी आतापर्यंत त्यांना बनवतायत एक उत्कृष्ट गोलंदाज. 24 धावा, 24 वर धावसंख्या रुजली की काय हेच पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे आतापर्यंत ही गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 विकेट मिळवलाय अभिजित पाटील यांनी आणि 5 धावा खर्च केल्यात 4 बॉल मध्ये. षटकातील 5वा बॉल. पुढे येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये. स्वतः अभिजित पाटील पोहोचले. कॉट अँड बोल्ड. सिल्वर डक केतन पाटील बॅक टू द पवेलियन. गॉन. गौरी मांडवा खाली. गौरी मांडवा खाली. 24 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. अनिलजी पावडे यांना आपण पाहतायत फलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी, 2 विकेट्स आतापर्यंत मिळवताना. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. रुपेश पाटील येत आहेत पुढे. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील संधी होती आणि हा जल सुटला. 2 धाब्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि या 2 धावा अंतिम बॉल मध्ये पाहायला मिळाल्यात.
धावसंख्या 2 ने पुढे गेली. 26 धावा धाव फलकावरती 3 षटकानंतर. कमिटीकडून वारंवार तुम्हाला पुकार येतोय, वारंवार तुम्हाला कॉल दिला जातोय. अतिशय संथ गतीने सामना चाललाय. नंतर तुम्हाला हा अंधारात सामना खेळावा लागेल. त्यानंतर तुम्ही कुठलीही दाद मागू नका. नंतर षटकं कमी केली किंवा काही केलं तर नंतर तुम्ही आक्षेप घेण्यास इथे येऊ नका. आता घाई करा, वेळ दवडू नका. यावेळेस रिव्हर्स स्विच केलंय, परंतु फटका फसला. परंतु आणखीन एक जल सुटलाय. शुभम पाटील आणि अनिलजी पावडे दोघांनाही जीवदान मिळालंय. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघा. जिथे एक सुद्धा धाव नव्हती तिथे मिळत आहेत 2 धावा. हेच आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये केव्हा कधी काय घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाहीयेत. असा खेळ अर्थात क्रिकेटचा खेळ. धावसंख्या 28 धावा धाव फलकावरती. साई स्पोर्ट्स आगावे टीमची 4 गडी बाद. शेवटचं षटक अमर पाटील पुढे येऊन उडवले बॉलला. अभिजित पाटील डीप मध्ये आहेत आणि हा झेल कंप्लीट. यावेळी चुकी होणार नाहीये, दुसऱ्यांदा संधी मिळणार नाहीये हे सांगतायत अभिजित पाटील. आणखीन एक विकेट बाद होताना पाहायला मिळतोय. टिपला चांगला झेल आणि संपला शुभम पाटीलचा खेळ. गॉन. सांगता समजले का त्या गोव्याचे बाजारानो हात हाती देशील का. न्यू बॅटर साई स्पोर्ट्स सागावे या टीमचे संघ मालक सन्माननीय प्रतीकजी कमलाकर पाटील यांना पण पाहतायत. फलंदाजी करण्यासाठी आलेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. शॉर्ट लेग मध्ये एकदा मिळेल. एकेरीवर सॅटिस्फाय झालेत आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली असताना जाऊन पोहोचते 29 रन्स. ला 5 धक्के आतापर्यंत मिळालेत. यावेळेस मात्र लेग स्टंप ब्रेक करताना पाहायला मिळाले. टॉप ऑफ झाला बॉल आणि यावेळेस विकेट मिळतोय. विकेट क्रमांक 6. अक्षय नाईक सर. चार बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. चांगले षटक राहिले आतापर्यंत. अमर पाटील यांचा डेट ओव्हर मध्ये चांगले प्रदर्शन करत असताना 2 धावा या चेंडूवरती परिपूर्ण झाल्यात. 3 धावेचा प्रयत्न केला जातोय आणि येथे धाबाच्या माध्यमातून यशला परतावं लागेल डगआउटच्या क्षेत्राकडे. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 31 रन्स. 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. यानंतर लीग फॉर्मॅटचा अगदी शेवटचा सामना जिथे प्रज्वल स्मृती कुकडे आणि प्रमोद स्मृती गुंडले हा सामना आपल्या भेटीला येईल. यावेळेस पुढे येऊन उडवलं या बॉलला आणि चांगला झेल. यावेळी झेल पाहायला मिळाला. अतिशय चांगल्या पद्धतीने झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. या मॅच साठी आपण सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेबांनाही पाहिलं क्षेत्ररक्षण करताना. क्रिकेटची असीम आवड त्यांना या ठिकाणी पाहायला मिळते. प्राईड ऑफ गुंडले. चला आपण जाऊया टॉसच्या दिशेने.
धन्यवाद डीजे मंथनजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड येतो या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे प्रमोद प्रतीक गुंडले या टीमने. समीर भाऊ लीग फॉर्मॅटचा अगदी शेवटचा सामना आहे आणि आपला निर्णय या मॅचसाठी. आम्ही क्षेत्ररक्षण करू, त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित करतो. नक्कीच रँक 1 वरती आपला संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ॲज अ कॅप्टन पहा आपला संघ रँक 1 रँक 2 साठी खेळतोय आणि अतिशय चांगला खेळ आपल्या टीमने केलाय. एक कॅप्टन म्हणून आपल्या टीमचं कौतुक कसं कराल? नक्कीच चांगले खेळलेत, चांगलं क्रिकेट खेळले. सगळे युवा, चांगली युवा आहेत प्लेयर आमच्याकडे. मी अप्पी सोडलं तर बाकीचे सगळे नवीन आहेत, चांगले खेळतात. त्यांनी अजून चांगलं खेळावं. आम्ही समजा आधीची मॅच मी पण कॅच सोडला. क्रिकेट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 बॉल 8 मध्ये त्याने खराब चेंडू टाकला. त्याच्यातून त्याने शिकायला पाहिजे, शिकून त्याने पुढे यायला पाहिजे, पुन्हा अशी चूक करू नये. तो एक चांगला खेळाडू म्हणून पुढे येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच होते समीरजी पाटील जॉईन झाल्याबद्दल. तदनंतर महेंद्रजी मोरे सर जॉईन होतील. जर आपण टॉस जिंकला असता, लीग फॉर्मॅटचा शेवटचा सामना आहे, तुम्ही निर्णय काय घेतला असता? नक्कीच आम्ही फलंदाजीच केली असती, कारण की आता चारही सामने तशात आम्ही हरल्यातच जमा आहोत आणि लीगमधून बाहेर गेल्यात आहोत. त्यासाठी फलंदाजी करून पूर्ण परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच यंदाचं वर्ष थोडं खराब राहिलं आहे पॉईंट्स टेबलमध्ये, परंतु क्रिकेट आहे, पार्ट ऑफ क्रिकेट आहे. एकंदरीत आपला प्रवास टीमचा अतिशय चांगला पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा आपण KGPLचा विचार करतो. परंतु या स्पर्धेविषयी आपण आपलं मनोगत काय व्यक्त कराल? पर्व 1 ते पर्व 5 कसा राहिला प्रवास? नक्कीच ह्या पूर्ण 5ही पर्वाचं मी कमिटीला खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांनी खूप चांगलं नियोजन हे इथे आपल्या गटातील प्लेयर्सना हा प्लॅटफॉर्म जो बनवून दिलाय, त्यातून आपले प्लेयर्स पुढे जातील. त्यासाठी खूप खूप त्यांना मी धन्यवाद देतो आणि पुढेही असंच करत राहा. आमचा सपोर्ट नक्कीच असेल, सगळ्या गटाचा सपोर्ट कमिटीला असणार. पुढच्या लीग अजून आपण चांगल्या करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघ नायकांचा अंतिम सामना लीग फॉर्मॅटचा पाहायला मिळेल. प्रज्वल स्मृती कुकडे विरुद्ध प्रमोद स्मृती गुंडले. टॉस जिंकलाय प्रमोद स्मृती गुंडले संघाने आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. अगदी थोड्याच वेळामध्ये होईल सामन्याला सुरुवात. समीर भाऊ 2 मिनिटं यायचं आपण स्टेजवरती. स्वतः अक्षय नाईक सर या ठिकाणी आलेत. डिसिजन पेंडिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय भीमरसाठी, जो या ठिकाणी रिव्ह्यू पाहायला मिळतोय. STVMचा निर्णय या ठिकाणी नो बॉल हे सिग्नल केलाय. लक्ष आपण जर पाहिलं तर ठेवण्यात आलंय 32 धावेंचं लक्ष आहे. 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. जॉईन होताना चिराग पाटील आणि रुपेशजी पाटील ही ओपनिंग पेअरची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पुन्हा केतन पाटील. यावेळीचा बॉल थोडा दिशाहीन होता, हेच सांगितलं कैलासजी बागदरे सरांनी. अक्षय नाईक सर आणि अभिषेक टांडेल सर अतिशय चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका बजावताना पाहायला मिळालेत. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत देताना पाहायला मिळालेत. शॉट ऑन जॉब करण्याचा प्रयत्न राहिला होता ऑन साईडला, तेथे मिळते 1 धाव आणि एका धावेच्या माध्यमातून ही धावसंख्या 10 धाव फलकावरती पाहायला मिळते. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा गोलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय.
या षटकातील पुढील बॉल घेऊन आखूड टप्प्याचा बॉल आहे, पुल केले बॉलला, वॅकेंट एरियामध्ये बॉल चाललाय, स्क्वेअर लेग सीमारेच्या पार आलाय रुपेश पाटील, ब्रँडेड चौकार 4. धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात एक गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय शुभम, त्या ठिकाणी पोहोचले, अतिशय चांगला रनिंग कॅच कंप्लीट केला आणि विकेट क्रमांक 1 रुपेश पाटील बॅक टू दी पवेलियन गॉन. आले तुफान किती चित्तना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो खंडलो मी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला आतून सलाम करी. End of the first over, 14 runs, loss of 1 wicket. New batter in Mr. Amar Patil, in non-strike end, and strike end batter Chirag Patil. In bowling mark Shubham Patil. New bowler in second over स्वयंभू कोकणीर आणि साई स्पोर्ट्स सागावे. हा सामना आपण पाहत आहेत. मॅच नंबर 14. कट केले बॉलला हलक्याशा हाताने. गली रिजन मध्ये एक धाव जरूर मिळाली. एक एरियावर सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळालेत बॅटर आणि धावांची गती जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 15 या अंकावरती. 15 रन्स आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. वेलकम जितू पवार, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगले क्रिकेटपटू. धावसंख्या 17, एक गडी बाद हे पाहायला मिळत आहे. 17 रन्स, 16 चेंडू आणि 15 असा सामना आपण या ठिकाणी पाहत आहेत. पण गोलंदाज शुभम पाटील त्याही वेळेस एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला. चिरागचा सिंगल डबल वरती भर पाहायला मिळतो आणि चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अमर पाटील दुसऱ्या साईडनं आहेत. एक चांगले क्रिकेटपटू. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्यांचा खेळ नेहमीच आपण पाहिलेला आहे. अतिशय चांगली आणि दर्जेदार A1 क्वालिटीची स्पर्धा अर्थात कुणबी समाज कोकणीर गट प्रीमियर लीग हे पर्व 5वं आपण पाहत आहेत. 5 वर्षांची परंपरा, 5 वर्षाचा अभिमान. यावेळेस टॅप केले बॉलला, संधी होती त्या ठिकाणी आपण आदरणीय विपुलजी सुदाम ठाकूर साहेबांना पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट जपलं जात आहे. क्रिकेटवर नितांत प्रेम, क्रिकेट इन दी ब्लड हे ब्रीदवाक्य आहे. क्रिकेट इज नॉट ओनली गेम, इट्स अ रिअल टेस्ट ऑफ लाईफ. आज क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहेत. चिराग, धावसंख्या 19 हवा, एक गडी बाद. षटकातील पुढील बॉल घेऊन शुभम बॉलिंग मार्क वरती. हलक्याशा हाताने कट केले या बॉलला, चांगल्या पद्धतीने लेट कट केलंय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स पॉइंट झोनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले.
यावेळेस हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव परिपूर्ण झाली आणि एकेरीच्या माध्यमातून धवनची गती 22 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 11च्या सरासरीने 22 धावा धाव फलकावरती. आता 12 चेंडू आणि 10 धावा हे मॅचचं समीकरण जे पाहायला मिळतंय. सुंदर क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोकणेर गड प्रीमियर लीग म्हटलं की क्रिकेटपटूंची भरणा असलेली प्रीमियर लीग म्हणून पाहायला मिळते. चांगलं नियोजन या स्पर्धेचं नेहमीच राहतं आणि तेच 5व्या पर्वामध्ये आपण पाहत आहेत. स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष मॅचचा आनंद घेत आहेत. मुख्य व्यासपीठावरून सन्माननीय संदेशजी वसंत पाटील साहेब, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी नेहमीच तत्पर राहणारे आणि त्यांच्या डिक्शनरीमध्ये नो नाही हा शब्द मिळत नाही. जे काही सांगाल ते आम्ही करू या स्पर्धेसाठी. श्वेतांग पाटील गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक 3 साठी 12 चेंडू 10 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. चिराग चांगली फलंदाजी 7 मध्ये 11. कट केले या बॉलला परंतु धाव मिळणार नाहीये. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल निघून गेला. आता 11 चेंडू आणि समोर आव्हान आहे 10 धावेंचं. 22 धावा, 1 गडी बाद. स्वयंभू कोकणेर हा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस फुलरलिन बॉल होता. 1 धाव मिळाली. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा जरूर पाहायला मिळतील आणि या 2 धावेसहित धावसंख्या 24 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 24 रन्स ही धावगती आतापर्यंत पाहायला मिळाली. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना श्वेतांग पाटील यांचं साई स्पोर्ट्स सागावे या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ श्वेतांग पाटील यांचा पाहायला मिळालाय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी हे केलंय. दुसऱ्या बाजूने चिराग, एक डिसिप्लिन खेळ सुरू आहे. 9 मध्ये 13 धावा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. ट्रामलाईनच्या अगदी बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल हे सांगितलं पंचांनी. अक्षय नाईक सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कमी वयामध्ये पंचांची भूमिका स्वीकारली आणि आज अक्षय नाईक हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना त्यांनाही आपण पाहिलंय. नेहमीच शेड्यूल बिझी असतं आणि त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर अक्षय नाईक पॅनल म्हणावं लागेल की त्यांच्याकडे आता खूप सारे पंच येताना पाहायला मिळत आहेत. दिग्गज पंच 10 ते 15 पंचांची भूमिका त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. धावसंख्या 26 धावा धाव फलकावर. 1 गडी बाद. ओनली 6 रन्स टू विन. 6 धावेची आवश्यकता. यावेळी चांगला बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय. 32 लक्ष आहे. आता जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 9 चेंडू मागे 6 धावा. पुढे येऊन चांगल्या रीती निवडवलं बॉलला आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन पार, फ्यू बाउन्स अँड 4 रन्स. इथून जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावेची आवश्यकता असेल. चांगला फटका टॅप केले बॉलला. प्रतीकजी पाटील डीप मध्ये आहेत. त्यांना बीट करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी चौकार पाहायला मिळतोय. बॅटर चिराग पाटीलच्या बॅट मधून अतिशय चांगली खेळी त्याने केली. 12 बॉल मध्ये 21 धावा त्यांनी केल्या आणि सामन्याला जिंकून दिलाय. वेल प्लेड. हॅलो, धन्यवाद.